बरोबर आहे ना आजी? अरे बापा लांड्याचं काय कथा सांगतं. सगळे भारी साबण घेतलं, धुयाला कुठे आली? या नालीत. या नालीत छाती डुबवली आणि वर काढली आणि साबण लावून राहिली. सकाळून पासून संध्याकाळ लोक गेली, धुवून बसली, निघलीच नाही छाती. दुकानदाराजवळ गेली, जे आजीने ताजून चालू केलं, असं साबण देत का? पण मला काय तू एवढे पैसे घेतले, मग काय समजते की नाही तुले एवढे पैसे घेतले? तो दुकानदार म्हणे, आजी साबण तर भारी आहे, पण त्या धुतलं कुठे? म्हणे गटार. कसं नाही निर्मळ जीवन कैसे चित्त शुद्ध नाही, कैसे चित्त शुद्ध नाही, ते तो बोध करील काही. चित्त शुद्ध करा हो दादा, आम्हाला तुम्ही साधी गोष्ट नाही हो. एवढा मोठा कार्यक्रम आहे, एवढा मोठा कार्यक्रम आहे. बाहेरगावचे लोक हात वर करा बरं, सगळे जे बाहेरगावची मंडळी आली ती बाहेरगावची सगळे बाहेरचेच आहेत ना. ज्ञानू फला विठाला एवढा मोठा उत्सव आहे हनुमंतरायाचा. हा जो हनुमंतराया गावावर येणारे संकट निवारण करते दादा, त्याचा एवढा मोठा उत्सव चालू आहे. आणि आपण लोक जर घरी झोपत असू तर आपण किती भाग्यवान. त्याला विठाला लग्न असलं, तुमच्या पोराचं लग्न आहे, किती थाटात करता तुम्ही? हा हा आजी, 4 महिन्यापासून कानवले पापड बापा पकडलंय ना, काय थाट असते जात्यावर गाणी म्हणणं, हेल लावणं. तुमच्या पोराचं लग्न असलं तर 4 महिन्यापासून कपडा कपाट. हो, आता एका जणांना लग्न झालं आमच्या पारसले, 40,000 बँड सांगितला. किती? 40,000 बँड. एकरभर जमीन नाही घरी, एकरभर, पण 40,000 बँड. म्हटलं का रे 40,000 बँड बरोबर आहे का? पैसे व्याजाने घेतले. म्हणे का लग्न का नेहमी होते, आपली काय राहिली? म्हटलं आपली काय राहिली, खलास होऊन राहिला. म्हटलं बा 40,000चा बँड चालू आहे. नवरदेवाला खाली उतरलो, इकडे पा इकडे पा इकडे पा इकडे पा. नवरदेवाला खाली उतरलो कासाठी? हा तुम्हाला मी चहा की बोलव का काही? तुम्ही शोधात बसू नका बा, तुम्ही फेक चेहरे ठेवा. नवरदेवाला खाली उतरवलं, नाचेले. नवरदेव खाली नाचून राहिला. बँड बंद पडला तरी नवरदेव नाचून राहिला. बँड बंद पडली तरी नवरदेव नाचून राहिला. बँड नवरदेव कोण नाचून राहिला रे? बँड तर बंद पडलेला आहे म्हणा, त्याला ऐकू येत नाही. नवरदेवाला ऐकू येत नाही. 40,000चा बँड राजा. बरं काय झालं, ते जनरेटर बंद पडलं होतं. जनरेटर बंद पडलं म्हणून तो बंद पडलं. मग ते जनरेटर चालू झालं. जनरेटर त्या नवरदेवाला वाटलं बँडच होता, त्या जनरेटर नाचून चालू केलं नवरदेवानं. त्याला ही माहिती की बँड आहे का जनरेटर आहे. जो जनरेटरवर नवरदेव नाचते राजा, साध्या मळक्यासाठी राजा, तुम्ही मळक्या जीवासाठी 40,000. माझा विरोध नाही बरं, त्याला करा तुम्ही, सांगा तुम्ही सांगा. 40 नाही हो, तुम्ही 17,000 सांगा. कितीचा लाखाचा सांगा, माझं काही म्हणणं नाही. जो जगाचा मालक आहे, ओ दादा दादा, तो जगाचा बाप आहे. त्याचा उत्सव कसं व्हायला पाहिजे, कसं व्हायला पाहिजे? घरी झोपून होईन काय? हॅलो विठ्ठल, तुम्हाला साधी गोष्ट मला सांगा तुम्ही. माझ्या घरी कार्यक्रम आहे आणि ज्ञानू माझ्या घरी सकाळी आला. सकाळी झाला ज्ञानू, सकाळी ज्ञानून पाणी भरलं, कोट्या भरल्या, मंडप झाडून काढला. अरे पाहुण्याला फरायचं दिलं, पंता वाढला. संध्याकाळी 11-12 वाजेला झोपलाच नाही ज्ञानू.
अहो मी येतं हे म्हणेन का नाही की सकाळपासून आणू आला गाड्या आपल्या घरी तेव्हा झोपला नाही का किती धावला रे किती धावला रे हे जर मला समजते ओ भाऊ हे मला समजते त्याला समजणार नाही काय ओ दादा हा असं काऊन करून राहिले राजा हो राजकारण जाग्यावर ठेवा ना राजा अटी येत जा ना एकात्र चला विठ्ठल परिस्थिती आम्ही लोक बोललो की लोक म्हणतात त्याला काय करायचं लांडे अरे दादा आमचं अंतकरण दुखते राहते विठ्ठला विठ्ठला ओ संत महात्म्याने हालाचे कष्ट केले दादा रक्ताचं पाणी केलं समाज जागवला शिकवला सांभाळला की काय सांगू आता मी तर नेहमी सांगतो प्रत्येक क्षेत्रात सांगावंच लागते बरेचशा लोकांचं म्हणणं आहे की महाराज आम्हाला देवाची जरूरत नाही काही जरूरत नाही म्हणतात आम्हाला आमचं सगळं पद्धतशीर आहे गाडी आहे बंगला आहे टीव्ही आहे कूलर आहे फ्रीज आहे घरात सोयाबीन पडेल आहे आम्हाला काय देवाची जरूरत आहे मी नेहमी सांगतो तुम्हाला देवाची जरूरत नाही मला मान्य आहे पण देवाला तुमची जरूरत आहे कीर्तन सोडलं तुम्ही घरी गेले झोपले तुम्हाला सकाळी कोणीतरी उठवणार हा कोणीतरी उठवणार बस एवढं लक्षात ठेवा संपलं कीर्तन चाललं घरी एवढं लक्षात ठेवा की मला कोणीतरी उठवणार आहे बरं ज्या दिवशी तुम्हाला कोणीतरी उठवणार सापडणार नाही त्या दिवशी तुमच्या घरी गर्दी झाल्याशिवाय राहणार चाले त्या दिवशी मी खरपले आलो कीर्तनाने खरं पण ते घोसरची मंडळी होती ना हे दोघं ते घोसरची मंडळी आली ते केवढं तिथलं गाव आहे ते खरं हा यापेक्षा लोक जास्त होते नाईक मानत लोक तुम्ही तर मला सांगा नाईक मानत किती वय झालं चष्माले बाप्पू चष्माले बाप्पू वय किती असं तुम्हीच मागे पाहून किती 75 तुमचं बाप्पू किती 65 बाप्पूचं लय झालं शनी मागचे लय दिवसात पाहून राहिलो मी किती 80 हे आकडे पहा बरं हे आकडे 80 वर्षे झाले तुम्ही पाहा नाही ज्ञानो तू पाय नाही त्या बापूचा चेहरा पाय चेहरा असं वाटते सफरचंदासारखाच आहे अजून 50 किलो जो पोत उचलते कुठं तुम्ही पहा वापा किती काय पाहत आहे 80 वर्ष झाले हे लोक त्याच वागती जायला पाहिजे होते नाही काही हे लोक कोरोनाला जायला पाहिजे ना महाराज अरे जवान गेले जवान यंग गेले यंग विठ्ठलबा साबडे दायमा महाराज आमच्या गावातले 15 पोरं तरुण गेले या पोरासारखे कोरोना दापीनं 80 वर्ष झाले बाप्पू तुम्ही अटी बसला हे बसला ही मेहरबानी कोणाची आहे हा कोणाची आहे तरी वर्गणी देत ना राजा तरी सत्तेची पंगत घेतला तुम्ही तुम्हाला साधू कुठून माझा होता तरी लोक पंक्ता घेत नाहीत म्हणजे किती नवल समजा होता ठला विठला जणांना घोडं चोरलं तुमच्या अंबिकापूर रात्री घोडं चोरलो आणि रात्रोरात चोरीचं घोडं नेलं शेगावच्या बाजारात इकडे पहा चोरीचं घोडं आहे सकाळी सकाळी बाजारात मांडलं पहिल्या गिरीकाला घोडं केवढ्याचं म्हणे 10,000चं ते गिरीक म्हणे राजा 10,000 एवढं महाग असते का म्हणे मग का चोरून आलेलं आहे का
आणलं होतं चोरूनच. ते गिरेक वापिस गेलं. दुसरं गिरेकाला घोडं केवढ्याच म्हणे 10 हजाराचं. ते गिरेक पण वापिस गेलं. तिसरं गिरेकाला घोडं केवढ्याच म्हणे 10 हजाराचं. हे गिरेक हुशार होतं. हे गिरेक म्हणे काही हरकत नाही, 10 सोडून 15,000 घ्या, पण पहिले मला या घोड्यावर बसून पाहू द्या, मग पैसे दे. म्हणे काही हरकत नाही, बसा बसा. हे जे त्या घोड्यावर बसलं आणि जे गेलं तर अजूनही वापिस नाही आता. संध्याकाळपर्यंत बसलं घोडं काचं इथे. हो आता या लोकांचं असं राहते, 5 मिनिटात लाखाचं आणि 5 मिनिटात चाली पाणी नाही. उदाहरण बसलं. हो संध्याकाळ झाली. यांनी पहिला भाव विचारला तर ते गिरीक आलं. का घोडं दिसत नाही राजा? घोडं दिलं वाटते म्हणे. हो राजा दिलं. तेवढ्यात दिलं म्हणे. आणल्या बाबाचं दिलं. म्हणजे आणलं आणि गेलं. काय हित केले सांग, काय हित आयुष्य दोन्ही कुटुंब आता हे पोरं आम्हाला म्हणतात, हे तरुण पोरं, ओ महाराज तुम्ही साधू लोक काय सांगता हो राजा? लोक चंद्रावर चालले, तुम्ही घोंगड्यावर जा. अजून किती काळ बदलला महाराज. इंटरनेट युगाला म्हणतात इंटरनेटचं. हा बरोबर. मॅट झाले पूर्ण, मोबाईलवर मॅट झाले. एक जण मोबाईल पाहत जेस्टीच्या खाली उतरलं, असं फिरलं, डबल त्या जेस्टी चढलं. हे मॅट झाले पूर्ण. तुम्ही काय सांगून राहिले महाराज? इंटरनेट युगाला म्हणतात इंटरनेटचं. किती काळ बदलला राजा, आणि तुमचं तेच चालू आहे अजून. ज्ञानबातो करा, ज्ञानबातो करा. तुम्हाला यावं लागेल बरं. अटीस खरंच काळ बदलला. एवढा काळ बदलला मला तुम्ही सांगा. पहिले लग्नात बाहेर जात का? अरे बाई जायच ना. 2 पोरी पाठवतात, 2 पोरी अशा. आता 10 गाड्या लागल्या पार सोडून लग्नासाठी. 10ही गाड्यात बाहेर 2 बसले. माणसं खालच्या खालीच दुपटे ठेवले खांद्यात, घरात 2 बसले माणसं. काय करते ना बाहेर 2 बसल्या. बरं तटी गेले की मुरमुऱ्याच्या चिवडा का, आणि त्याच्या चालत असतात त्या. बेकार काम झालं ना, कठीण परिस्थिती झाली. हा लगन लागलं की सारे पाहुणे जाणूशावर जा. जुने लोक बसले आहेत ना की आहे ना बापू जाणूशावर. कधी लोक फटके काढत, टोप्या काढत, आणि पोरीचा बाबा अक्षित घेऊन जाय. अक्षित दिला जाय, मग पाहुणे वाजत येत त्या पिंगीनं. ते पिंगी चालले पाहुणे रस्त्यानं. काय मर्यादा होत्या त्या? राम राम भाऊ, राम 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 राम. काय वातावरण होतं असे पंगत बसे. पोरीचा बाप इकून फिरे, पोरी चुलता तिकून फिरे. अडी वाढ रे, अडी वाढ रे, अडी वाढ रे. आता अरे बेकारच काम केलं. तदैव लग्न तारा बनवून. अरे गादी, गादीवर चपला सगट. तो जेवायला बसला की दुसरं त्याच्या मागे तयार. तो म्हणते मला जीवतो द्या. बेकार काम कसंच व्हायला. टाईम नाही राहिला. ते एक जेवण निघलं आता. ते कोणतं बफेलो बफेलो. साधून तर ते जाऊच नाही. जे लग्न लागण जे लोक निघले हो त्या बफेलो घुसले. अशी गर्दी झाली. ते गांगरण काकाला कापलं. त्या गांगरण काकाला एका जणांना ताटात घेतल्या, तीच बसलं खात. पोळीच्या लाईनीत लागलं. पोळीच्या लाईनीत लंबी लटक लाईन. ते गांजर बसत चालला खात. पोळी घेतली
हे खाला पोळी तिकून घेतली पोळी खात खात निघलो वर्णाच्या लाईनीत लागलं वर्णन घेतलं पोळी खाला झाली काही किती कठीण काम झालं हे लोक म्हणतात पाणी खाऊन उडालं पाणी येईल नाही तर काय होईल ठरव विठल युवा येईन पाहिलं का काही अरे मर्यादा होता ना ह्या अरे 25 माणसं बसेल असली की बाई असा पदर घे आणि चप्पल घे अशी जाय बाई अशी आता अरे 40 लोक बसले की बाई चप्पल घालत जाते किती मर्यादा आहे तोंड हे जुने लोक बैठक मध्ये बसत असे डोळे वाचत डोळे तर चाय ये का नाही आता डोळे वाचा की डोळे फोडा तुम्ही बदलत चाला ना लय बदलत चाला ना युवा येईन पाहिले का काही युवा येईन युवायला आजीला विचारा तुम्ही आजी ते युवायला पाहिलं का काही विचारतो रे बापा लांडे हे कोणते कीर्तनात विचारत असतात काय हो नाही ना मर्यादा होत्या ना युवायला पाहायचं असलं की अशी खिडकीतून पाहायची आजी खिडकीतून आता अरे ज्ञानूने एका केसवर पाहायला परसले इकडून लांडे तिकडून बोंडे युवाईन एका स्टेजवर शांता राहील शांता लय बायकच चाललं ठरावी पहिले लग्नात रेडिओ भेटे तुम्हाला भेटलाशी ना रेडिओ तो आकाशवाणीचे जळगाव केंद्र आहे लग्नातला रेडिओ गेला मग लग्नात घड्याळ आली घड्याळ साऱ्या गावात होई मग पंढरीनाथ बाबाच्या हातात घड्याळ आहे पंढरीनाथ नांगरीचे मला वाटते 100 रुपयात गेले हातात घड्याळ आहे मी गेलो भेटेल त्या दिवशी नाटबाजी घड्याळ हो आणि लांडेबाबा मध्ये लग्नात भेटेल आहे पण तो बंद पडला पण मॅटबाजी हातात घड्या काय ना म्हणे मान नशिवर आहे नशिवर बंद पडली आता पोरी लग्नात मग घड्याळ भेटला पुऱ्या सासऱ्याने त्याला घड्याळ गेली मग सायकल आली सासऱ्याने सायकल दिली सायकल गेली मग टू व्हीलर गेली मग 4 व्हीलर आली सासऱ्याने मोठी गाडी दिली आता म्हणता काहीच नको देऊ तुम्ही काहून हसून राहिले मी काही बोललो नाही बाबा तुम्ही एवढं खतखत करून हसून राहिले आमच्या एका काळाकडे 150 बोरी पाहिल्या 150 बोरी मला म्हणे मला एखादी पोरगी पाहणं हवा होता आम्ही पोरगी पाहायला गेलो महाराज ती पोरगी अशी होती ती पोरगी तोंडाला बोटच ना काढे म्हटलं काय पसंत आहे का मी पसंत आहे म्हटलं ती पसंत आहे म्हणे मग काय करू म्हणे परेसुरी पसंती झाली आणि त्या पोरीची माय बैठकमध्ये आली त्या पोरीची माय नाही तिकडे पाहिलं त्या पोरीची माय म्हणे मी हॉटेलवाल्याला पोरगी देईन पण याला देत नाही म्हटलं काय झालं कोण देत ना बाई तुम्ही पोरगी म्हणे काय द्या म्हणे महाराज सगळ्यात पहिले मलाच पाहायला आलता सगळं बदलत चाललं दादा बोलता संसार तापे जगद्गुरु तुकोबाने संसार नाही सोडला नाही
एवढे बोलले संसाराच्या नावे घालून काय केलं जगद्गुरु तुकोबांनी? एकच केलं. काय केलं? पिटू बकीता डांगर उठोनिया खावया. आपलं काय सकोन ते बाई उठते, उठा किती वाजले? 9 उठा. उठल्या उठल्या म्हणते भाजी काची केली म्हणून. हे आपली खायची चिंता. तुकाराम महाराजाला चिंता कोणती होती? काही नाही उधार तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये संत महात्म्याची भेट नव्हती. चिंता लागली. काही मे उदार पावेल, काही कृपा करील नारायण, ऐसे सांगा तुम्ही संत जन. करा समाधान चिंता लागली, ध्यास लागला. आणि ज्या गोष्टीची माणसाला चिंता लागली ना, दादा इकडे पहा, त्या माणसाला झोप लागत नाही. सगळी जास्त चिंता कोणाले? पैसेवाले. रातभर झोप लागत नाही. इकडे जाळं, तिकडे जाळं, तिकडे चांगलं. एखाद्या मांजरानं काही पाळलं, आला रे बापा. कोण आला बाबा? चिंता माणसाच्या जीवनामध्ये एक गोष्ट करते. तुम्ही पहा, चिंतेला माणूस स्वप्नात सुद्धा बडबड करते ना. बरेचसे लोक आमच्या शेजी झोपेल असतात. ते रात्री झोपीत म्हणतात, हे अरे ह्या निश्चित समजा यानं वखर गाड्यात टाकेला. याला सकोन 4 वाजता पराठ्या पाड्यात जावं लागत नाही. सकोनच्या पराठ्या रात्री झोपीतच पडून राहिलाय. एक पोरगा मी टूव्हीलरवर पत्रिका घेऊन फिरलो सप्त्याच्या. संध्याकाळ झाली, 2 जण आम्ही एका ठिकाणी झोपलो. ते पोरग तिकडून झोपलो, मी इकडून झोपलो. त्या पोऱ्यानं झोपीत 1 लाख मला मारली. मला वाटलं जाऊ दे झोपीत आहे. दुसरी लाख त्याने एवढी जोऱ्यानं मारली, मी उठूनच बसलो. त्याला म्हटलं, ए पोऱ्या उठ लातावर राहिलं, उठ म्हणे. ओ महाराज खाली उठून राजा. म्हणजे काय झालं? म्हणे मी गाडीला किक मारून राहिलो होतो राजा. मी त्या चक्कर तर मारू द्यायला होतं राजा. याच्यापेक्षा सुपर उदाहरण सांगतो या पोरेच्या पाठाशी. मी नेहमी सांगतो, एका ठिकाणी कीर्तनाला गेलो. कीर्तन झाल्यानंतर त्यांनी माडी नेले झोपल्यावर, 4थ्या मजल्यावर वर माडीवर. माल्या अगोदर कोणीतरी झोपेल होतो बाश टाकून. मला काय माहिती कोण आहे. माली बाज बाजून टाकली. रात्री 12च्या नंतर त्या माणसानं चालू केलं, उतर खाली. म्हटलं या माणसाचा आपला काही संबंध नाही. आपण याच्या खिशातले पैसे काढले नाही, काही संबंध नाही, काही माहिती नाही. जोर बोलून राहिला, उतर खाली. मी घाबरलो. म्हटलं ना उठा, 2-3 ठेवून द्या. कपडे घेतले आणि खाली आलो. त्या बाईला उठा म्हटलं, बाई उठा. ती बाई म्हणे, काय झालं महाराज? काय पाणी गिनी पाहिजे का? म्हटलं पाणी नाही पाहिजे बाबा. वर झोपेलाय वर. ते बाई म्हणे, महाराज मला मालक आहेत, मला पती आहे. काय झालं महाराज? म्हटलं ते म्हणून राहिले बाबा, उतर खाली. ती बाई म्हणे, महाराजचा झोपा आहे, त्याला सवायचा म्हणे, ते कंडक्टर आहेत म्हणे. आलीशी लिस्टी एखादी म्हणे, आता लावलं ते नाही की उतरणं. ओ दादा, जो कंडक्टर दिवसभर एसटी चालवते राजा, त्याच्या स्वप्नात जर एसटी येते, हे आमचं पोरग झोपीत वकात वाजत नशील काय? यासाठी टाळ्या वाजत नका तुम्ही. आमचा माणूस फक्त झोपीत वकात वाजत नशील. पांडुरंग ध्यानी पांडुरंग एका जनार्दने नित्य हरी चित्त